बेसिकली जे ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिस आहे, आंबा ज्याला आपण म्हणतो, गठिया ही हिंदीमध्ये ज्याला म्हणतात, आपण आज त्याची लक्षणं बघणार आहोत. सो सगळ्यात पहिलं लक्षण आहे, की सकाळी उठल्यानंतर माझ्या जॉइंट्समध्ये ना डॉक्टर असं एकदम स्टिफनेस असते. पण आता ती स्टिफनेस 5 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी आहे का हे पेशंटला विचारायचं. तर ती जी स्टिफनेस आहे ती 1 तासापेक्षा जास्त असली पाहिजे. 1 तासापेक्षा जास्त मॉर्निंग स्टिफनेस असली पाहिजे जॉइंट्समध्ये. आणि हा जो ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिस आहे, आंबात आहे, हा सुरू होतो छोट्या संधींपासून. जे स्मॉल जॉइंट असतात ना, हा तिथे सर्वात पहिले अफेक्ट करतो. सो ते स्मॉल जॉइंट कोणते आहे? सो ते आहे एम-सी-पी, मेटाकार्पोफॅरिंजियल जॉइंट, देन पी-आय-पी, प्रॉक्सिमल इंटरफॅरिंजियल जॉइंट, डी-आय-पी, डिस्टल इंटरफॅरिंजियल जॉइंट, प्रॉक्सिमल इंटरफॅरिंजियल जॉइंट, देन मेटाकार्पोफॅरिंजियल जॉइंट. सो इथे अफेक्ट होते. हे जे जॉइंट्स आहे हे अफेक्ट होतात आणि सिमेट्रिकल जॉइंट अफेक्ट होतात. सपोज रिस्ट जॉइंट आहे. सो रिस्ट जॉइंट जर का इथे स्वेलिंग आहे, इथे पेन आहे. सो जो माझा लेफ्ट रिस्ट जॉइंट आहे तिथे पण स्वेलिंग आणि पेन असेल. जर का राईट अफेक्ट झाला आहे, राईट रिस्ट जॉइंट अफेक्ट झाला आहे, तर लेफ्ट रिस्ट जॉइंट पण थोड्या कालांतराने अफेक्ट होईल. सो ही सिमेट्रिकल असते. ठीक आहे. जर का सपोज हा माझा राईट प्रॉक्सिमल इंटरफॅरिंजियल जॉइंट आहे. सो राईट प्रॉक्सिमल इंटरफॅरिंजियल जॉइंट जर का अफेक्ट झालेला आहे, सो लेफ्ट प्रॉक्सिमल इंटरफॅरिंजियल जॉइंटही सिमेट्रिकली अफेक्ट होईल. सो ह्याला बोलतात की जे सिमेट्रिकल म्हणजे ही प्रोग्रेस असते. ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये जे जॉइंट आहे ना, ते सिमेट्रिकली अफेक्ट होतात. सो मॉर्निंग स्टिफनेस असणार आहे मॉर्निंगला 1 तासापेक्षा जास्त. जॉइंटमध्ये स्वेलिंग असणार आहे आणि ती जी स्वेलिंग आहे ती सिमेट्रिकल असणार आहे. छोट्या संधींपासून हा सुरू होणार आहे आणि खूप दारुण अतिशय वेदनादायक हा व्याधी असतो.